गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आता गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि गुरुपौर्णिमा म्हणजे प्रत्येक भक्तासाठी अत्यंत सणासारखा दिवस आहे ना। जेव्हा गुरुपौर्णिमा हा दिवस येतो ना, प्रत्येक भक्त भगवंताच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो। पण काही भक्त असतात ना, नवीन असतात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी नक्कीच संकल्प करावा। गुरुपौर्णिमा हा प्रत्येक भक्तासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे ना, मनुष्यना आहे ना। बघा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा म्हणजे हे त्रिदेव म्हणजे माझे दत्तगुरु महाराज। बघा, नव्हे तर गुरुला भगवंताचीच उपाधी दिलेली आहे ना, म्हणून मनुष्यानं आहे ना, बघा, नक्कीच भक्तिमार्गामध्ये यावे। आणि दत्तगुरूसारखा गुरु ज्याला भेटला ना, तर त्याला आयुष्यामध्ये कशाचीही कमी राहणार नाही। म्हणून ह्या पवित्र दिवशी आहे ना, आता गुरुतत्वाचं हे पूर्ण ही ऊर्जा संचार झालेली आहे। आज जरी तुम्ही हे 11 दिवस आहेत ना, या 11 दिवस जरी तुम्ही या सेवेला सुरुवात केली ना, तरी तुमच्या जीवनातील दारिद्र्य नाहीसं होऊन जाणार आहे। तुमच्या जीवनामध्ये एवढी ऊर्जा निर्माण होईल ना की तुम्हाला हा चमत्कारसुद्धा वाटेल। म्हणून या दिवशी गुरूंची कृपा मिळावी अशी प्रत्येकाची जी इच्छा असते ना। जीवनात कितीही अडचणी असल्या, कितीही संकट आली, मनात काहीही चिंता जरी असली ना, तरी गुरूंची कृपा असेल ना, तर प्रत्येक संकटातून मार्ग नक्कीच सापडतो। म्हणून गुरुपौर्णिमेपर्यंतचा हा काळ आहे ना, आज साधनेसाठी आणि नामस्मरणासाठी अत्यंत शुभ मानला जातो ना। म्हणजे दत्तगुरू हे आपली आई आहे। जशी आई आपल्या लेकरांची काळजी घेते ना, तसेच दत्तगुरू आपल्या प्रत्येक भक्ताची काळजी घेत असतात। कधी कधी मनुष्याच्या रूपाने मदत करतात, कधी कधी प्राण्यांच्या रूपाने मदत करतात। म्हणजेच प्रत्येक जगी स्थळी पाषाणी सर्वत्र माझे दत्तगुरूच आहेत ना। या लेकराला कितीही संकट जरी आली ना, तरी आई त्याला सोडत नाही। त्याचप्रमाणे हे दत्तगुरू महाराज देखील आपल्या भक्ताला कधीच सोडत नाही। आपण कधी कधी दुःखी होतो, मनात खूप चिंता असते, घरात अडचणी असतात, पैशांची समस्या असते, नोकरीची चिंता असते, मुलांच्या भविष्याची काळजी असते, आपली कधी कधी तब्येत बरी नसते, आपण आजारी असतो। काही वेळा तर असं वाटतं की आता कोणाकडे जावं आणि आपलं दुःख कोणाला सांगावं। अशा वेळी फक्त एकदा मनापासून दत्तगुरू महाराजांचं नाम घ्या। बघा, महाराज आपल्या भक्तांची हाक नक्की ऐकतात। सेवकऱ्यांनो, आपल्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट जरी आलं ना, तरी दत्तगुरूंचं नाम कधी सोडू नका, कारण नामामध्ये खूप मोठी शक्ती आहे ना। अनेक भक्त असे सांगतात ना, ज्यांनी कोणतीही मोठी पूजा केली नाही, कोणतंही मोठं अनुष्ठान केलं नाही, पण फक्त श्रद्धेनं नामस्मरण केलं, त्यांच्या जीवनामध्ये चांगले बदल घडून आले। म्हणजे काही भक्तांचे अनुभव एवढे श्रेष्ठ आहेत ना, नुसत्या उपासनेनं भगवंत आपल्या पूर्ण प्रश्नांची सोडवणूक करत असतात। जेव्हा मन शांत झालं ना, भीती कमी झाली, घरातील वातावरण बदललं, कामामध्ये यश मिळू लागलं। कारण जेव्हा आपण भगवंताचं नाम घेतो ना, तेव्हा आपण देवाच्या जवळ जातो। आजच्या काळामध्ये प्रत्येकजण धावपळीचं जीवन जगतोय ना,
प्रत्येकाला काही ना काही चिंता आहे. कोणाला पैशाची चिंता आहे, कुणाला घराची चिंता आहे, कुणाला मुलांची चिंता आहे, कुणाला आजारपणाची चिंता आहे. पण या सर्व चिंतांमध्ये आपण देवाचं नाम घेणं विसरतो. दिवसातील काही मिनिटे जर आपण नामासाठी दिली तर त्याचा खूप मोठा लाभ मिळू शकतो. नाम घेतल्यानं मन स्थिर होतं ना, मनामध्ये सकारात्मक विचार येतात, राग कमी होतो, मनाला धैर्य मिळतं, संकटाचा सामना करण्याची शक्तीच मिळते ना. अनेक भक्त सांगतात ना की जेव्हा ते रोज दत्तगुरूंचं नामस्मरण घेऊ लागले तेव्हा त्यांच्या मनामध्ये वेगळीच शांतता मिळाली. काहींची अडकलेली कामे मार्गी लागली, काहींच्या घरातील वाद कमी झाले, काहींना नोकरी मिळाली, काहींच्या व्यवसायात सुधारणा झाली. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो ना, पण एक गोष्ट नक्की आहे की नामस्मरण करणारा भक्त कधीच रिकाम्या हाताने जात नाही. भगवंत आहे ना, त्याची झोळी भरूनच त्याला देत असतो. त्याला नक्कीच मनाची शांती मिळते. आपण अनेक वेळा म्हणतो ना की आमच्याकडे वेळ नाही, पण मोबाईलसाठी वेळ असतो, टी व्ही बघण्यासाठी वेळ असतो, इतर गोष्टींमध्ये वेळ असतो. म्हणजे कोणतंही काम जर आपल्या मनामध्ये ठरवलं ना तर ते मनुष्य नक्कीच करतो. मग वेळ नाही असं कधीही म्हणू नये. जेव्हा शेवटचा तुझ्या जीवनाचा काळ येईल, मृत्यू जवळ येईल, तेव्हा तुला या गोष्टी हव्याशा वाटणार आहेत. म्हणून हे भगवंताचं नामस्मरण आहे ना, तुझ्या मृत्यूनंतर सुद्धा टिकणारं आहे आणि मृत्यूच्या आधीसुद्धा जीवनामध्ये तुझा विजयच होणार आहे. म्हणून हे भगवंताचं नामस्मरण घ्यायला तू विसरू नकोस. या देवाच्या नामासाठी आहे ना, थोडा तरी वेळ तू काढ. या दिवसातील थोडा वेळ नामासाठी दिला ना तर त्याचं फळ आयुष्यभर मिळू शकतं. म्हणून आजपासून आपण सर्वांनी नामस्मरणाची सवय लावली पाहिजे. हा गुरुपौर्णिमा हा दिवस आहे ना, हा अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवसापर्यंत जर आपण श्रद्धेनं नामस्मरण केलं ना, मनामध्ये भक्ती वाढते, गुरूंची कृपासुद्धा मिळते ना, घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं. म्हणून या दिवसांचा लाभ नक्की प्रत्येकानं घ्या. आता आपण एक छोटासा संकल्प करूया. पुढील 11 दिवस रोज दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून दत्तगुरूंच्या फोटोसमोर बसायचं, दिवा लावायचा आणि मन शांत करून 11 माळा आहे ना दत्तगुरूंच्या मंत्रांची जपायची आहे. बघा, ज्यांना मंत्र माहीत नसेल ना, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा एक मंत्र म्हटला तरी चालेल. दुसरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जरी म्हटला ना तरी तुमच्या जीवनामध्ये ही शक्ती जागृत होईल, ही ऊर्जा जागृत होईल, तुमच्या अंगावर काटा येईल, तुमच्या अंगावरचे केस उभे राहतील. म्हणजे जणू काही भगवंत आपल्या आसपास आल्याची तुम्हाला जाणीवसुद्धा होईल. आणि ही जाणीव करायची असेल ना तर भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. हे का होईल बरं? कारण आता दत्तगुरूंचं तत्त्व जागृत झालेलं आहे आणि या जागृत तत्वामध्ये आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं ना तर भगवंत आपल्याजवळ लगेच येऊन जातो. ज्यांना खाली बसणं शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसावं. ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी स्वतःला त्रास देऊ नये, आरामात खुर्चीवर बसून जप करावा. वृद्ध सेवेकरांनी देखील आरामात बसून नामस्मरण केलं ना तरीसुद्धा चालेल, पण आपलं नामस्मरण व्हायलाच हवं. आणि जर कोणी ब्रह्ममुहूर्तावर जर नामस्मरण करत असेल ना तर काही पटीने त्याचं फळ मिळेल. म्हणून जेणेकरून ज्यांना शक्य आहे ना त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर दत्तात्रयांचं नामस्मरण करावं. देवाला आपली भक्ती महत्त्वाची असते ना, आपण कुठे बसलो आहोत हे महत्त्वाचं नसतं. 11 दिवस एकही दिवस खंड पडू देऊ नका. मनापासून जप करा, कोणतीही अपेक्षा ठेवू नका. फक्त भगवंताच्या चरणी स्वतःला अर्पण करा
आपले सुख दुःख चिंता काळजी सर्व काही दत्तगुरूंना सांगा. आई जशी आपल्या लेकरांचं ऐकते ना, तसंच दत्तगुरू आपल्या भक्तांचं ऐकतात. आपले धर्मग्रंथ आपल्याला सांगतात ना, कलियुगात नामस्मरण ही सर्वात सोपी आणि प्रभावी सेवा आहे. मोठी तपस्या करण्याची गरज नाही, जंगलात जाण्याची गरज नाही, कठीण साधना करण्याची गरज नाही. फक्त श्रद्धेने भगवंताचं नाम घ्या. नामामध्ये खूप मोठी शक्ती आहे ना, म्हणून आपल्या ज्या देवावर विश्वास आहे ना, त्या देवाचं नाम घ्या. पण तुम्हाला मी सांगेल की या कलियुगामध्ये आहे ना, जागृत भगवंत म्हणजे दत्तगुरूच आहेत. दत्तगुरूंचा अजून अवतार संपलेला नाही. म्हणून तुम्हाला वाटत असेल, म्हणजे तुम्हाला गजानन महाराजांचं नाव घ्यावंसं वाटलं ना, त्यांचंसुद्धा घ्या. साईबाबांचं नाव घ्यावंसं वाटलं त्यांचंसुद्धा घ्या. विठ्ठल विठ्ठल म्हणा, दत्त दत्त म्हणा, पण भगवंताचं कोणत्याही भगवंताचं नामस्मरण घ्या, पण रोज नाम घ्या. कारण कलियुगात नामस्मरण आहे ना, ही अशी एक सेवा आहे ना, ज्याचा अनुभव लवकर येतो, मनाला शांती मिळते, जीवनाला दिशा मिळते ना, आणि देवाची कृपा हळूहळू जाणवू लागते. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, जर आपल्याला चमत्कार पाहायचा असेल ना, तर हे गुरुपौर्णिमेचे हे 11 दिवस आहेत ना, हे चमत्कारिक दिवस घडू शकतात. आपल्या जीवनामध्ये काही ना काही चांगलं घडेल. फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवा. आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या, त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा होईल ना, की त्यांच्या घरामध्ये मांसाहार केला जाणार नाही. या 11 दिवस आहे ना, आपल्या घरामध्ये मांसाहार होता कामा नये. जर तुमच्या घरामध्ये मांसाहार होत असेल ना, तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून हे 11 दिवस आहे ना, भगवंताचं नामस्मरण तुम्ही घेताय ना, कांदा लसूण तुमच्या जेवणामध्ये नसावं. एक कांदा आणि लसणापेक्षा तुम्ही अत्यंत उत्तम जेवण करा. म्हणून या गोष्टी जर तुम्ही पाळू शकत असाल ना, तर भगवंताची सेवा झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताची कृपासुद्धा तुमच्या जीवनात होईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये भरपूर आपण कष्ट दुःख सोचत आलेलो आहोत ना, पण आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस येण्याची तुम्ही जर संकल्पना करू शकत असाल ना, तर हातामध्ये बघा 11 दिवसाच्या अगोदर हातामध्ये पाणी घ्या, भगवंताचं नामस्मरण घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे जेव्हा नामस्मरण घ्याल ना, तेव्हा मनोमन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संकल्पनाची भगवंताला तुम्ही सांगा की माझ्या जीवनामध्ये अगोदर मी खूप अपराध केलेले असतील, अवगुणी असेल, पण आता माझ्या जीवनामध्ये मला संतांचं कार्य करायचं आहे. संतच्या मार्गावर गेले ना, त्या मार्गावर मला राहायचं आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये झालेल्या चुका क्षमा करा आणि मला पुढच्या मार्गाची मार्ग दाखवा. आणि भगवंत आहे ना, जर तुम्ही हे संकल्प केला ना, तर भगवंत तुम्हाला पुढचा मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपण कर्म कसे करावे ते आपल्या हातामध्ये आहे ना. भगवंताची सेवा कशी करायची, मार्ग कसा दाखवायचा हे भगवंत ठरवेल. पण त्यामध्ये आपण जर इकडे सेवा व्यवस्थित करत असू आणि दुसरीकडे कर्म जर वाईट करत असू ना, तरीसुद्धा भगवंताची सेवा घडली जाणार नाही. म्हणून जशी आपण भक्ती करतो ना, तसे कर्मसुद्धा महत्त्वाचे आहेत. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये भगवंताची कृपा व्हायची असं वाटत असेल, दत्तगुरु माऊलींची कृपा व्हावी असं वाटत असेल, तर नित्य नेमानं ब्रह्ममुहूर्तावर उठा, ब्रह्ममुहूर्तावर माळेचं जप करा. नंतर संध्याकाळीसुद्धा जेव्हा लक्ष्मी येण्याची आपण वाट पाहतो ना, त्यावेळेस जर नारायणाचं आपण स्मरण केलं ना, म्हणजे दत्तगुरूंचं आपण स्मरण केलं, तर भगवंताची कृपा आपल्या जीवनामध्ये नक्कीच घडेल. आता इथे काही माणसं असंही म्हणतील की लक्ष्मी जर संध्याकाळी येते, मग आम्ही ब्रह्ममुहूर्तावर दत्तगुरूंचं नामस्मरण का घ्यायचं
आणि संध्याकाळीसुद्धा दत्तगुरूंचं नामस्मरण का घ्यायचं? मग आम्ही लक्ष्मीचीच पूजा करू. पण बघा, तुमच्या जीवनामध्ये हा जर कोढा निर्माण झालेला असेल ना, तर त्याला उत्तर द्यायला आम्हाला आवडेल. म्हणजे काय बरं? म्हणजे ज्यावेळी आपण भगवंताची कृपा, भगवंताची सेवा करतो ना, भगवंताचं नामस्मरण करतो ना, तेव्हा लक्ष्मी आपोआप भगवंताच्या मागे येत असते. पण जर तुम्ही लक्ष्मीचा धावा केला तर तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी नक्कीच येईल, पण नारायण येणार नाही. पण जेव्हा आपल्याकडे लक्ष्मी येते आणि नारायण जेव्हा नसतो ना, जरी आपल्या जीवनामध्ये पैसा जरी आला तर त्या पैशामध्ये सुख कधीच निर्माण होणार नाही, कारण त्या जीवनामध्ये भगवंत नसतो. आणि जेव्हा भगवंतासहित लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते ना, तेव्हा धनसुद्धा येतं आणि सुखसुद्धा आपल्या जीवनामध्ये येतं. नाहीतर कधीकधी आपण पाहतो ना, गडगंज श्रीमंत असलेला मनुष्यसुद्धा त्याच्या जीवनामध्ये तो सुखी नसतो. कधी बायकोच आजारी, कधी मुलंच आजारी, म्हणजे अनेक आजारांनी तो ग्रासलेला असतो. पुढे जेवण दिसतं पण त्याला डायबिटीज झालेला असतो. पुढे सर्व काही आहे पण दात तुटलेले असतात. म्हणजे सर्व अशा रोगांनी तो ग्रासलेला असतो. का ग्रासलेला असतो बरं? घरामध्ये नामस्मरण नाही. फक्त लक्ष्मी येऊन फायदा नाही. लक्ष्मीसोबत नारायण जेव्हा येईल ना, तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये आहे ना भगवंताची कृपा होईल. म्हणून आपल्याला लक्ष्मी येऊन फायदा नाही. भगवंताचं जेव्हा नामस्मरण होईल ना, तेव्हा आपोआप भगवंताच्या मागे लक्ष्मी येईल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. दत्तगुरू तत्व जागृत झालेलं आहे आणि या दत्तगुरू तत्वाचा आपल्याला आता फायदा घ्यायचा आहे. म्हणून प्रत्येकानं थोडा तरी वेळ नामस्मरण करा. तुमच्या जीवनामध्ये रोजच्या रोजमध्ये जेव्हा तुम्ही काम करता ना, प्रत्येक काम करताना भगवंताचं नामस्मरण करा. या 11 दिवसाच्या आतमध्ये काही ना काही चांगली तुमच्या जीवनामध्ये अशी घटना घडेल ना, की तुम्हाला नक्कीच भगवंताची आठवण येईल. तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.